सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती। मराठा आरक्षणावरून भुजबळांचा मराठा समाजातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह धुरीणांना सवाल। 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? ओबीसीतूनच समावेश हवा का? भूमिका स्पष्ट करण्याचं भुजबळांचं आव्हान। लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून हायकोर्टात जोरदार समर्थन। योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती। सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवारांची याचिका। ठाकरे बंधूंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा। नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक। मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता। सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुमुपसा बेकायदेशीरच तहसीलदारांचा अहवाल माझाच्या हाती। गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला। 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा। सोलापुरातील कुरडू गावास बंद। कुरडूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रशासनाच्या कारवाईचा निषेध। मुंबईमध्ये येत्या मंगळवारी भाजपचा विजयी संकल्प मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजप नेत्यांची बैठक। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। रायबरेलीमध्ये मतदारसंघाच्या निधीवरून राहुल गांधी आणि मंत्री दिनेश सिंग यांच्यामध्ये खडाजंगी। निधी उशिरा मिळत असल्यानं राहुल गांधींची नाराजी। पैसे देऊन सोशल मीडियावर आपल्या विरोधात मोहीम चालवली त्याचा मी बळी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप। E20 इंधनाबाबत आपल्या विरोधात लॉबिंग चालवल्याचं गडकरींचं वक्तव्य। आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईमध्ये घातपाताचा डाव होता। दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड। आफ्ताब आणि सुफियान या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबई होती। नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की आज शपथ घेण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।